जय ज्योती, जय सावित्री, जय सावता. सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र. मी शिला जयकुमार चार्जन, परतवाडा सत्यशोधक समिती अध्यक्ष. मैत्रिणींनो, सावित्रीच्या लेकी आज प्रगतीच्या वाटेवर आहेत. आपल्या सावित्री शक्तीपीठाला 5 वर्ष पूर्ण होऊन 6व्या वर्षामध्ये पदार्पण केले आहे. आदरणीय गुरुवर्य आपले मार्गदर्शक अण्णासाहेब कुलधरण सर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या आपल्या सावित्री शक्तीपीठाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय डॉक्टर सुनीताताई शिंदे, औरंगाबाद, सर्वांच्या लाडक्या, धीरगंभीर, शांत, सुस्वभावी अशीच ही सावित्रीची लेक आहे. मैत्रिणींनो, सर्वप्रथम माननीय सुनीताताई यांचे मी सावित्री शक्तीपीठास महात्मा फुले समता पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करते. सुनीताताई, अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. आदरणीय डॉक्टर सुनीताताई शिंदे ह्या MA मराठी, MA इतिहास, BEd झाल्या असून त्यांनी लोकसाहित्यामध्ये PhD केली आहे. सुनीताताईंचे कार्य समाजाला अभिमान वाटावा असेच आहे. त्यांची औरंगाबाद येथे नर्मदा सिनेव्हिजन चित्रपट निर्मिती ही संस्था असून त्या तेथे कार्यरत आहेत. त्यांनी नर्मदा सिनेव्हिजन्स अंतर्गत जिंदगानी हा पर्यावरण व आयुर्वेदावर भाष्य करणाऱ्या चित्रपटाची निर्मिती केली आहे आणि त्यांच्या चित्रपटाला 14 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळालेले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या समस्येवर आधारित अवकाळी ह्या चित्रपटाची सुद्धा त्यांनी निर्मिती केली आहे. तू हसत अण्णा हा मराठी गीतांच्या काव्यसंग्रहाची निर्मितीसुद्धा त्यांनी केली आहे. त्या आता सावित्री शक्तीपीठात फुले दाम्पत्यांच्या विचाराचे प्रबोधनाचे कार्य करत आहेत. एवढेच नव्हे तर माननीय सुनीताताई सामाजिक कार्य करत असताना अनेक वस्तीशाळा, अनाथाश्रम यांना भेट देऊन गरजूंना त्या मदत करतात. त्याचप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलनाचे सुद्धा ते कार्य करतात. वृक्ष संवर्धनामध्ये तर त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सुनीताताईंचे बरेच साहित्यसुद्धा प्रकाशित झालेले आहे. त्यापैकी आई, गोदाकाठच्या परिसरातील स्त्री लोकगीते, आठवणीचं घबाड, भाग 1, भाग 2, युगप्रवर्तक, महिला इत्यादी पुस्तकेसुद्धा प्रकाशित झालेली आहे. त्यांचा मराठी सिनेमात खूप मोठा सहभाग आहे. आता आगामी काळात 2 चित्रपट 26 एप्रिल 2024ला एक संघर्ष योद्धा आणि राजा राणी हे प्रदर्शित होणार आहेत. मैत्रिणींनो, पुरस्काराने मनुष्य मोठा होत नसतो, पण शाबासकीची थाप पाठीवर पडली की पुढील कार्यासाठी मात्र नवी उमेद, गती येते. सुनीताताई सोबतच त्यांचे यजमान माननीय श्री संपतराव शिंदे साहेब हे BTech LLM झाले असून ते सध्या सहाय्यक पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहेत. ते एक अधिकारी म्हणून आपली समाजसेवेचा हा वसा पुढे चालवत आहेत. अशा या फुले दाम्पत्याच्या वसा चालवणारे दाम्पत्यांना सावित्री शक्तीपीठ सांस्कृतिक पुरस्कार आणि संत सावता महाराज फुले दाम्पत्य पुरस्काराने सुद्धा पुरस्कृत केले आहे आणि आता समता परिषदेच्या समता पुरस्काराने त्या सन्मानित होत आहे. त्याबद्दल मी सावित्री शक्तीपीठाच्या वतीने खूप खूप त्यांचे अभिनंदन करते. आमच्या सर्व सावित्रीच्या लेकींकडून डॉक्टर सुनीताताई आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा देते. जय ज्योती, जय सावित्री.